सो आपला जो नवीन चॅप्टर आहे तो आहे क्वाड्रिलॅटरल. आता आपल्याला माहित आहे की क्वाड्री या शब्दाचा अर्थ काय असतो माहिती का? कॉड. कॉड म्हणजे काय? चार. येते लक्षात? जसं मोनो. मोनो म्हणजे किती? 1. बाय किंवा डाय म्हणजे 2. ट्राय म्हणजे 3 आणि क्वाड म्हणल्यावर 4. तर त्यावरून क्वाड हा शब्द आलेला आहे. आणि क्वाड्रिलॅटरल याचा अर्थ 4 बाजू असणारी बहुमितिक आकृती, असं आपण कशाला म्हणतो? चौकोनाला. आता चौकोनासंदर्भात काही जे प्राथमिक गुणधर्म आहेत ते आपण या अगोदरच्या इयत्तेमध्ये सुद्धा काय केलेलं आहे? लर्न केलेलं आहे. जसं की चौकोनाला किती कोण असतात? 4 कोण असतात, बरोबर? म्हणजे 4 अँगल्स असतात. क्वाड्रिलॅटरल हॅव 4 अँगल्स. त्यानंतर चौकोनाला बाजू किती असतात? 4 बाजू असतात. 4 बाजू आणि 4 कोण. त्यानंतर चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360 अंश, बरोबर? जसं की आपण त्रिकोणामध्ये पाहिलं होतं. त्रिकोणामध्ये 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. तसं चौकोनामध्ये 4 कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360 असते. ही प्रायमरी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. आता या अगोदर आपण आज जे आपण शिकणार आहे तर पहिला टॉपिक आहे रेक्टँगल आणि दुसरा आहे स्क्वेअर म्हणजे आयत आणि चौरस. हे तुम्ही शिकलेले आहेत, पण त्याचे काही प्रॉपर्टीज आपल्याला लर्न करायचे आहेत. आणि तुम्हाला जर मी मेजरमेंट दिलं तर त्या मेजरमेंट नुसार तुम्हाला तो रेक्टँगल, तो स्क्वेअर काढता पण आला पाहिजे, बरोबर आहे का? कंपास पेटीच्या मदतीनं तुम्हाला आकृत्यांचा सुद्धा सराव होणं आवश्यक आहे. आता सुरुवातीला आपण जेव्हा रेक्टँगल बद्दल बोलतो तर रेक्टँगलला आपल्याला डिफाईन करायचं असेल त्याची व्याख्या, तर आपण काय सांगतो? या अगोदर आपण पाहिलं आहे की आयत जे आहे रेक्टँगल याचे जे बाजू असतात, समोरासमोरील बाजू, त्या एकमेकांना कशा असतात? पॅरलल असतात. कशा असतात? पॅरलल. म्हणजे समोरासमोरील बाजू है ना, अपोजिट साइड जे आहे ते जर पॅरलल असतील आणि प्रत्येक अँगल जो आहे, प्रत्येक कोन हा कसा पाहिजे आपल्याला? काटकोन. म्हणजे रेक्टँगल 90 डिग्री जर असेल तर डेफिनेटली त्या क्वाड्रिलॅटरलला काय म्हणतो आपण? रेक्टँगल म्हणतो. सो रेक्टँगलला डिफाईन करताना काय सांगणार आपण? की जे अपोजिट साइड्स आहेत, विरुद्ध बाजू, या एकमेकांना काय पाहिजे? पॅरलल पाहिजे, समांतर पाहिजे. त्यानंतर त्या बाजू एकमेकांशी काय पाहिजे? इक्वल. फक्त अपोजिट, विरुद्ध बाजू, बरोबर आहे का? आणि प्रत्येक अँगल जे आहे, सो एव्हरी अँगल, वाटल्यास इथे लिहितो की एव्हरी अँगल जो आहे हा किती डिग्रीचा लागतो आपल्याला? 90 डिग्रीचा जर असेल तर ही झाली पहिली कंडिशन आणि ही झाली दुसरी कंडिशन. समोरासमोरील बाजू एकरूप आणि समांतर पाहिजे आणि प्रत्येक कोन जर 90 अंशाचा असेल तर त्या आकृतीला काय म्हणतो आपण? आयत म्हणजे रेक्टँगल म्हणतो. आता रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत तर ते पहा. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. आतापर्यंत आपण शब्द कोणता वापरला होता? इक्वल. आता इक्वल आणि कॉन्ग्रंट याच्यात काय फरक आहे का? नाही. फक्त समानच्या ऐवजी जसं आपण मॅथमॅटिक्स मध्ये एकरूप वापरत होतो तसं ज्या रेक्टँगलच्या आपण प्रॉपर्टीज पाहिलो तर पहिली प्रॉपर्टीज काय पाहिली? की अपोजिट साइड्स हे काय असतात? कॉन्ग्रंट असतात. दॅट इज मीन जे अपोजिट साइड्स आहेत ते इक्वल इन लेंथ, म्हणजे लांबीमध्ये ते कसे आहेत? समान आहेत, एकरूप आहेत असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं जर पाहिलं, डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. आता सर्वात अगोदर डायगोनल काय असते हे आपल्याला माहित पाहिजे. आता डायगोनलच्या अगोदर एक तुम्हाला ट्रायंगल संदर्भात आठवण करून देतो की जेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगल पाहिला होता, बरोबर? तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये सपोज हा राईट अँगल ट्रायंगल आहे ABC, तर यामध्ये जो त्रिकोणाचा पाय आहे त्याला आपण काय म्हणलो होतो? बेस. त्यानंतर त्रिकोणाची जी उंची आहे त्याला काय म्हणतो आपण? हाईट. आणि त्यानंतर त्रिकोणाची जी हाईट आणि बेस यांना जोडणारी जी बाजू असते त्याला आपण कर्ण म्हणलो होतो. आणि कर्ण जे आहे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? हायपोटेनस, किंवा त्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणू? हायपो म्हणू.
तर जसा हा हायपोटेन्यूस असतो त्याची रिलेटेड काय आहे, डायगोनल असते. कारण डायगोनलला सुद्धा आपण काय म्हणतो, कर्णच म्हणतो. मग आता ही डायगोनल कशी ड्रॉ करायची किंवा डायगोनलला डिफाईन कसं करायचं, तर डायगोनल्सला डिफाईन कसं करू आपण, की कोणत्याही क्वाड्रिलॅटरलचे जे दोन अपोजिट अँगल्स आहेत, बरोबर आहे का, तर अपोजिट अँगलचे जे आपले शिरोबिंदू आहेत, बरोबर आहे का, त्यांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणू आपण, डायगोनल म्हणून. ही झाली आपली सिंपल व्याख्या, म्हणजे आपण समजून घ्यायलो की डायगोनल काय असते. तर यामध्ये जर पाहिलं आपण तर ए आणि सी असे दोन पॉइंट्स आहेत आपल्याकडे, अपोजिट पॉइंट्स. यांना जोडणारी जी रेषा असेल ती काय असेल, डायगोनल. त्यानंतर बी आणि डी यांना जोडणारी जी रेषा आहे, जी लाईन पॉइंट बी आणि पॉइंट डी मधून आपण ड्रॉ करू, तर ती लाईन सुद्धा काय असणार, डायगोनल. सो ओव्हरऑल किती डायगोनल झाल्या, इथं 2 डायगोनल झाल्या. सो आपण काय करू, फिगर ड्रॉ करून घेऊ. ओके, सपोज मी काय करतो, बी ला डी सोबत आणि ए ला सी सोबत या ठिकाणी जॉईन करून घेतो. सपोज हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, मी कोणता पॉइंट घेतला या ठिकाणी, ई पॉइंट घेतला. तर सद्य स्थितीमध्ये एक लक्षात घ्या की आपल्याकडे जे डायगोनल्स आहेत, ह्या डायगोनल्स किती आले आपल्याकडे बरं, 2 डायगोनल्स आलेले आहेत. किती, 2 डायगोनल्स. पहिली जी डायगोनल आहे ती आहे सिगमेंट एसी आणि दुसरी जी डायगोनल आहे ती कोणती आहे, सिगमेंट बीडी. बरोबर, अशा 2 सिगमेंट्स जे आहेत किंवा 2 रेषाखंड जे आहेत, बरोबर, रेषाखंड कशा म्हणतो आपण, 2 पॉइंट्स मधलं अंतर जर निश्चित असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सिगमेंट म्हणतो, रेषाखंड किंवा त्याला रेख म्हणू आपण. तसं सिगमेंटला शॉर्टकट मध्ये काय लिहितो आपण, एसीजी. तर आता एक सिगमेंट आहे एसी आणि दुसरी आहे बीडी. या दोन्ही सिगमेंटला आपण काय म्हणायचं, डायगोनल्स म्हणायचं. डायगोनल समजून घेतल्यानंतर इथं काय सांगितलं त्यांनी, की डायगोनल्स जे आहेत ते एकमेकांशी काय आहे, कॉन्ग्रंट आहे. हा, आता जो फर्स्ट रूल पाहिला होता आपण, ओके, त्याला वाटल्यास आपण काय करू, ए नाव देऊ. पहा, ए नुसार चाललो मी. पहिल्यांदा सांगितलं की अपोजिट साइड्स काय असतात, कॉन्ग्रंट असतात. मग हे लिहिणार कसं बरं तुम्ही सांगा. आता ए च मी डिस्ट्रीब्युशन लिहिलो, ए च कसं लिहिता येईल मला, की जे एडी आहे, ओके, सो मी सिगमेंट वगैरे लिहित नाही, तर यामध्ये एडी ची लांबी ही कशाच्या कॉन्ग्रंट असेल सांगा. बघा, एडी हा कशाच्या इक्वल आला, बीसी च्या इक्वल आला. सो सिगमेंट एडी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट बीसी. हे झाला पहिल्या नियमानुसार. अजून एबी हा कशाच्या इक्वल आला, डीसी च्या. सो सिगमेंट एबी इज कॉन्ग्रंट टू सिगमेंट डीसी. म्हणजे हे जे मी लिहिलं स्टेटमेंट, लक्षात आलं, हे जे मी लिहिलो हे कशाच्या आधारावर लिहिलो, कारण इथं सांगितलं की अपोजिट साइड्स काय आहेत, कॉन्ग्रंट आहे. म्हणून मी एडी ला आहे ना, एडी ही बीसीशी कॉन्ग्रंट आणि त्यानंतर एबी हा डीसीशी कॉन्ग्रंट असं मी इथं लिहिलं मॅथमॅटिकली. त्यानंतर हा जो दुसरा रूल आहे बी, त्या रूल्स नुसार आपण विचार करू. आता दुसरा रूल्स काय सांगायला आपल्याला, दुसरा सांगतो की डायगोनल्स हे जे आहेत काय आहेत, त्यांच्या कॉन्ग्रंट आहेत. कॉन्ग्रंट म्हणजे काय आहे, एकरूप आहेत. मग आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर डायगोनल्स कॉन्ग्रंट आहे. डायगोनल्स आपण आयडेंटिफाय केल्या, किती आयडेंटिफाय केल्या, 2. एक होती एसी आणि दुसरी होती बीडी. म्हणून दुसऱ्या स्टेटमेंट नुसार आपल्याला काय लिहिता येईल बरं सांगा, की दोन्ही डायगोनल एकमेकांच्या काय आहेत, कॉन्ग्रंट आहे. म्हणजे एसी इज कॉन्ग्रंट टू बीडी. बरोबर, त्याच्यामध्ये तुम्ही सिगमेंट लिहू शकता. मी सध्या लिहित नाही, लक्षात तुम्हाला, पण तुम्ही जेव्हा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेणार तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय लिहायचं, त्या ठिकाणी सिगमेंट लिहायचा, एसईजी असं शॉर्टकट लिहायचं. क्लिअर. त्यानंतर आता येऊ आपण तिसऱ्या रूल्स कडे, जो आपला सी नंबरचा रूल्स आहे. तर तो काय सांगतो की डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आता बायसेक्टचा अर्थ काय आहे, तर एखादी रेषा दुसऱ्या रेषेची 2 समान भागामध्ये विभागणी करत असेल तर त्याला काय म्हणायचं, ती त्याला काय करत आहे, बायसेक्ट करत आहे. सो बायसेक्टचा अर्थ काय आला, 2 समान
मापामध्ये काय करणे, विभागणी करणे, याला काय म्हणायचं, बायसेक्ट करणं. मग आता मला सांगा पहिली डायगोनल कोणती आपली, एसी, दुसरी काय आहे, बीडी. त्या दोघी एकमेकांना काय करायले, बायसेक्ट करायले. सो काय होईल आता, जितक्या मापाचा एई आहे तितक्याच मापाचा काय असेल, ईसी, आणि जितक्या मापाचा बीई आहे तितक्याच मापाचा काय आहे, ईडी आहे. आलं लक्षात. सो आता याला मॅथमॅटिकली कसं लिहिणार आपण, सांगा. एई कोणाच्या इक्वल आला, एसीच्या. सो ए सिगमेंट एई इज कॉन्ग्रन टू सिगमेंट ईसी. आणि दुसरं जे आहे बीई हा कशाच्या इक्वल आला, ईडीच्या आला. सो काय लिहिणार आपण, बीई इज कॉन्ग्रन टू बीसी, सॉरी ईडी. बरोबर. सो अशा पद्धतीने हे झालं बायसेक्ट करणं. आता बायसेक्ट मध्ये जे मेजरमेंट्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. पहा, मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आपल्याला ह्या गोष्टी समजतात पण प्रॅक्टिकली आपण जेव्हा युज करतो ना तेव्हा आपल्या लक्षात येत नाही. जसं की पहा, सपोज मी काय करतो, एक डायगोनल घेतो, ओके, सॉरी एक रेक्टँगल घेतला मी. त्यानंतर काय करू आपण की या आत्ताच घेऊ आपण वाटल्यास, ठीक आहे. पहा, याचे मी काय करतो, डायगोनल जोडून घेतो. काय नाव दिलं होतं आपण, ए बी सी डी, आणि याला काय नाव दिलं होतं, ई नाव दिलं होतं. बरोबर आहे का. आता यामध्ये मला सांगायचं काय तुमच्या लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगितलं की ही एई जितक्या मापाची आहे तितक्याच मापाचं काय आहे, ईसी आहे, आणि जितक्या मापाचं बीई आहे तितक्याच मापाचं काय आहे, ईडी आहे. याचा अर्थ काय माहितीये का, की जर आपण एसीचं मेजरमेंट घेतलं, कशाचं, एसीचं, तर हे एई पेक्षा कसं असणार बरं, दुप्पट. कसं असणार, एई पेक्षा दुप्पट, आणि ईसी पेक्षा सुद्धा काय असणार, दुप्पट. हे लक्षात, हे आपल्याला कळलं पाहिजे की एसी म्हणजेच काय, एईच्या दुप्पट. कारण जितकं माप एई आहे तितकंच माप कोणाचं आहे, ईसीचं. कारण एई जे आहे हा कसा तयार झाला, सॉरी एसी जो तयार झालेला आहे तो कोणाचा तयार झाला सांगा, एई प्लस ईसी. लक्षात आलं, एई प्लस ईसी चा तयार झाला. आता आपण म्हणालो की एई ईसीच्या काय आहे, कॉन्ग्रंट आहे. कॉन्ग्रंट आहे म्हणजे याचा अर्थ एईच्या ठिकाणी आपण एई लिहिलं आणि ईसीच्या ऐवजी काय लिहिता येतं आपल्याला, एई लिहिता येतं. सो एई इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी, 2एई. क्लिअर. काय लिहितं, एसी हा 2एईच्या काय आला, दुप्पट आला. आणि म्हणून मी दिलं होतं की एसी हा एईच्या पण दुप्पट आहे आणि ईसीच्या पण दुप्पट आहे. क्लिअर. मॅथमॅटिकली सांगायचं असेल तर पण सपोज आपण मेजरमेंट घेऊ. एसी जो आहे, एसी ची लेंथ जर 6 असेल, सॉरी 6 च्या ऐवजी मी थोडी वेगळी घेतो, सपोज 8 मीटर आहे, तर मला सांगा 8 सेंटीमीटर घेऊ वाटल्यास, ठीक आहे. सांगा एसी 8 सेंटीमीटर आहे तर एई किती येईल आता या ठिकाणी, या केसमध्ये 4 सेंटीमीटर. किती येईल त्याच्या 4, कारण 8 चे हाफ किती या ठिकाणी 4, म्हणजे हा सुद्धा 4 सेंटीमीटर असेल आणि हे मेजरमेंट सुद्धा किती सेंटीमीटर असेल, 4 सेंटीमीटर असेल. येते लक्षात. सो लक्षात आलं असेल तुमच्या की कशा पद्धतीनं जी डायगोनल आहे ती काय होत आहे या ठिकाणी, बायसेक्ट होत आहे. आणि राहिला प्रश्न एरियाचा, तर मला सांगा एरिया जो आहे तुम्ही याच्या अगोदर पण लर्न केलेला आहे, बरोबर. काय सांगा, एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, सांगा, जी मोठी साइड असते त्याला काय म्हणतो आपण, लेंथ, आणि जी लहानी साइड असते त्याला काय म्हणतो, ब्रेथ. आणि याला शॉर्टकट मध्ये कसं लिहू शकता तुम्ही, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल इंटू बी. क्लिअर. हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे रेक्टँगल संदर्भात, ठीक आहे. आता रेक्टँगलच्या मला वाटतं जवळपास सर्व प्रॉपर्टीज आपण समजून घेतल्या. येते लक्षात, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज, की अपोजिट साइड कशी आहे सांगा,
कॉन्ग्रंट, डायगोनल सुद्धा कशा आहेत, कॉन्ग्रंट, आणि डायगोनल्स एकमेकांना काय करतात, बायसेक्ट करतात. आणि जे काही आपण स्टेटमेंट लिहिलो त्याचा आपल्याला काय मॅथमॅटिकली सुद्धा प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. फक्त लिहिताना करेक्शन लक्षात आलं ना, दरवेळेस तुम्हाला काय घ्यायचं आहे, सेगमेंट लिहायचं आहे. ओके, आता नेक्स्ट टॉपिक कडे येऊ आपण, तो आहे स्क्वेअर. आता स्क्वेअर कशाला म्हणतो आपण, हे अगोदर आपण पाहिलं होतं की ज्या जॉमेट्रिक किंवा ज्या क्वाड्रिलेटरचे सर्व साइड्स, ऑल साइड्स कशा असतील, इक्वल, आणि प्रत्येक अँगल हा काय असेल, 90 डिग्री असेल, तर डेफिनेटली त्याला काय म्हणतो आपण, स्क्वेअर म्हणतो, चौरस. जसं की जितक्या मापाचा इथं पीएस आहे तितक्याच मापाचा एस आर, तितक्याच मापाचा क्यू आर, आणि तितक्याच मापाचा काय आहे, पी क्यू. सो डेफिनेशन मध्ये सर्वात अगोदर जे रफली आपण प्रेझेंट करू, तर काय करू, ऑल साइड्स काय असतात, इक्वल इन लेंथ, आणि ऑल अँगल्स किती डिग्रीचे आहेत, आर 90 डिग्री. हे झालं तुम्ही आतापर्यंत शिकलेलं स्क्वेअर बद्दल, चौरसाबद्दल. त्यानंतर काही रूल्स आहेत ते आपण डीप मध्ये जाणून घेऊ थोडस. पहिला आहे की डायगोनल्स याचे सुद्धा कसे आहेत, कॉन्ग्रंट. आता ऑल साइड इक्वल वगैरे तर आपण सगळं ऑलरेडी लर्न केलेलं आहे, त्याच्यामुळे इथं थेट काही पहिला पॉइंट आपण घेतला की डायगोनल्स कशा आहेत, कॉन्ग्रंट. मग यामध्ये मला सांगा, पहिला डायगोनल काय असेल, पी आर, आणि दुसरा काय असेल, क्यू एस, आणि जो पहिला रूल आहे आपला ए रूल्स, तर त्याला मॅथमॅटिक कसं लिहू आपण, सिगमेंट पी आर इज कॉन्ग्रंट टू क्यू एस, एवढंच येईल. कारण डायगोनल किती असतात आपल्याकडे, दोनच असतात, आणि ते दोन्ही एकमेकांना काय आहे, कॉन्ग्रंट आहे. सेकंड रूल, जे डायगोनल्स आहेत ते रेक्टँगल प्रमाणे इथं सुद्धा काय करेल, एकमेकांना बायसेक्ट करेल. दॅट्स वाय इथं काय होणार की जितक्या, आता याला एक पॉइंट देऊ आपण, याला नाव देऊ टी. काय नाव देऊ, याला टी नाव देऊ आपण, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. सांगा, जितक्या मापाचा पीटी तितक्याच मापाचा टी आर, जितक्या मापाचा क्यू टी तितक्याच मापाचा काय, पीएस. बरोबर. म्हणून आता आपल्याला मॅथमॅटिकली लिहायचा आहे दुसरा पॉइंट, जो बी पॉइंट आहे आपला, की डायगोनल्स बायसेक्ट करतात. म्हणून सांगा, पीटी इज कॉन्ग्रंट टू टी आर, आणि दुसरं काय असेल, क्यूटी इज कॉन्ग्रंट टू टीएस. सो क्यूटी इज कॉन्ग्रंट टू टीएस. ओके. आणि इथं हे विसरू नका की पी आर ही कोणाची बेरीज आहे, पीटी प्लस टी आर, आणि टी आर हा पीटी आणि टी आर पेक्षा कसा असणार, दुप्पट असणार, जे की आता आपण रेक्टँगल मध्ये लर्न केलं होतं. सी रूल्स आहे की डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर शब्दाचा अर्थ काय आहे, लंब असणे. एक लाईन दुसऱ्या लाईनला अशा पद्धतीनं टच होते की तिथं जर 90 डिग्री तयार होत असेल तर डेफिनेटली ते लाईन्स एकमेकांना काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आता इथं जर पाहिलं आपण तर पहा, पीटी हा टीएस ला परपेंडिक्युलर आहे, म्हणून हा अँगल सुद्धा 90 आहे, हा अँगल सुद्धा कसा आहे, 90 आहे. म्हणजे केवळ यांचे साइडचे अँगलच रेक्टँगल आहेत का, नाही. तर इथं सुद्धा काय तयार व्हायले, काटकोनच तयार व्हायले. सेम पद्धतीनं जो आरटी आहे हा क्यूएस ला परपेंडिक्युलर आहे, म्हणून हा सुद्धा 90 आणि हा सुद्धा काय आहे, 90. सो जे तिसरा रूल्स आहे की डायगोनल्स हे परपेंडिक्युलर आहे, तर कसं लिहिता येईल मला आपल्याला, की पीटी, सांगा पीटी हा कशाला परपेंडिक्युलर आहे, क्यूएस ला. करेक्ट. त्यानंतर आरटी, सांगा सिगमेंट आरटी हा कशाला परपेंडिक्युलर आहे, क्यूएस ला. अजून लिहिता येतं पहा, हा क्यूटी घ्या तुम्ही, क्यूटी कशाला परपेंडिक्युलर आहे, क्यूटी इज परपेंडिक्युलर टू पी आर सिगमेंट. आणि त्यानंतर एसटी जर घेतला तर हा सुद्धा पी आर ला आहे. सो सिगमेंट एसटी इज परपेंडिक्युलर टू टी आर. आता हे जे मी उलटा टी काढला, हे कोणतं चिन्ह आहे बरं,
परपेंडिक्युलर चिन्ह आहे, ठीक आहे नाही, जे लंब असतं तर त्याला आपल्याला ज्या साइन आपण डिनोट करतो हे परपेंडिक्युलर चिन्ह आहे ते. आणि सर्वात शेवटचं घेऊ आपण की डी नंबरचा, की डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल, की जे कर्ण आहेत हे विरुद्ध कोणला काय करायले, बायसेक्ट करायले म्हणजे दुभागायले. आता मला सांगा स्क्वेअरचा प्रत्येक अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. आता हा जो एस टी आहे यानं पी एस आर या अँगलला काय केलं, बायसेक्ट केलं, म्हणून हा अँगल आणि हे अँगल दोन्ही एकमेकांच्या काय आले, इक्वल. आता मला सांगा आता बायसेक्ट केल्याने याचं मेजरमेंट माहिती आहे आपल्याला, किती आहे ते मेजरमेंट, 90. मग आता मला सांगा हा जर अँगल घेतला आपण पी एस टी हा किती होईल, 45, आणि टी एस आर हा जरी घेतला तर किती झाला, हे फक्त एक अँगल साठी आहे का, नाही. तर जेवढे काही 8 अँगल तयार व्हायले, बरोबर आहे का, अँगल बायसेक्टर म्हणून, तर हे सर्वच्या सर्व अँगल सेम मेजरमेंटचे असतील, सर्वांचं माप किती असेल, 45 डिग्री असेल. मग रूल्स होता की डायगोनलला काय केलं, अपोजिट अँगलला बायसेक्ट केलं. तर याचं एक एक्झाम्पल लिहू आपण. सांगा कोणतं अँगल, एक्झाम्पल अँगल पी एस टी इज कॉन्ग्रंट टू कोणता अँगल, टी एस आर, किंवा इथं तुम्ही क्यू पण घेऊ शकता. बरं म्हटल्यास मी इथे घेतो का, पी एस क्यू. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही कोणताही रेषेवरचा कोणताही बिंदू घेऊ शकता अँगलचं वाचन करताना. तुम्ही अँगलला पी एस टी म्हणा किंवा पी एस क्यू पण म्हणा. सो पी एस क्यू इज कॉन्ग्रंट टू क्यू एस आर, अँगल क्यू एस आर. तर अशा किती जोड्या तयार होतील बरं, 4 जोड्या तयार होतील. लक्षात आलं का, ही झाली एक पेअर, इथल्या 2, इथल्या 2, इथल्या 2, अशा किती पेअर्स, 4 पेअर्स. हे तुम्ही स्वतः लगेच तयार करायचं नोट डाऊन करताना. तर इथे आपला हा, आणि हा राहिला फक्त प्रश्न कशाचा, फॉर्म्युल्याचा. सांगा बरं आठवतं कोणाला, एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला विसरायचा नाही. काय ते, बाजूचा वर्ग म्हणजे साइडचा स्क्वेअर, आणि पिरॅमीटर सांगता येईल का कोणाला, हा, पिरॅमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू म्हणजे 4 इंटू साइड्स. हा झाला आपला आजचा तिसरा फॉर्म्युला. हा झाला चौथा फॉर्म्युला. लक्षात आलं, एरिया ऑफ स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे, साइड स्क्वेअर बाजूचा वर्ग. पिरॅमीटर ऑफ स्क्वेअर काय आहे, 4 इंटू साइड 4 गुणिले बाजू. आणि या अगोदर आपण एरिया ऑफ रेक्टँगल घेतला, हा आपला पहिला फॉर्म्युला. तो काय होता, लेंथ इंटू ब्रीथ. यामध्ये आपल्या दुसरा येता येईल अजून, कोणता आहे बरं, पिरॅमीटर ऑफ रेक्टँगल म्हणजे चौरसाची परिमिती. याचं सूत्र काय असेल, सॉरी आयताची परिमिती काय असेल, 2 इंटू एल प्लस बी. बरोबर, 2 कंसात लांबी आधी रुंदी, हे तुम्ही शिकलेले. अशा पद्धतीचं हे 1, 2 हे झाले रेक्टँगल संदर्भातले, आणि 3 आणि 4 हे स्क्वेअर संदर्भातले. तर हे सुद्धा तुमचे क्लिअर पाहिजे. ओके.